नमस्कार मंडळी, मी रेणुका गोडतरकर आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते. तर आज बरेच दिवसांनी हा लॉंग व्हिडिओ मी बनवत आहे. तर आज व्हिडिओचं कारण पण खास आहे. तर आज आम्ही फिरायला गेलेलो आणि माझ्यासोबत कोण कोण माझे फ्रेंड आहेत फिरायला गेलेले आहेत आणि कुठे गेले आहेत आणि काय काय आम्ही मस्ती केली ते पूर्ण तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये बघा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा. फायनली आम्ही परुळ्याला येऊन पोहोचलो. तिथे रक्षांना मॅडम आहेत, म्हणजे आमच्या सोबत म्हणजे मी कामाला होते तिथे होत्या, तर त्यांच्या घरी आम्ही आलेलो आणि त्यांच्याकडे बघा मिसळ वगैरे असा नाश्ता वगैरे होता. आम्ही मिसळ वगैरे खाल्ली. तर आम्हाला ना राईड वगैरे पण करायचे होते. आम्ही तिथे जाणार होतो. मग मस्त वगैरे पोटपूजा वगैरे केली आणि तिथे आम्ही जायला निघालो. इथे जाताना बघा थोडासा उतार होता ना, त्याच्यामुळे ना असं घसरत जायला होत होतं, पण आम्ही मस्तपैकी अशी गप्पा गोष्टी मारत वगैरे जात होतो. आणि काय झालेलं, थोडासा उशीर झालेला, 11 साडे 11 वाजलेले आणि नंतर कसं ऊन जास्त असतं. तरी पण आम्ही तिकडे गेलो, कारण आम्हाला खूप दिवसांनी आमचा प्लॅन वगैरे ठरवला होता तिथे जाण्याचा. आणि फायनली आम्ही गेलो. बघा इथे माया आपल्याला हाय करते, तिथे रक्षांना मॅडम पण आहेत, हाय करतायत. बघा मस्त बघा. इथे ना पूर्ण सगळीकडे ना जे आपले माड आहे त्याच्यानंतर फोपळीची, म्हणजे आपण कोकणात आपण त्यांना फोपळी म्हणतो गावठी भाषेत. तर म्हणजे सुपारीची झाडं वगैरे आहेत आणि बघा अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि खूप भारी वाटत होतं. मी सेकंड टाइम या लोकेशनला आलेले, पण गेल्या वेळी आलेलो ना तेव्हा खूप म्हणजे संध्याकाळ वगैरे होती, त्याच्यामुळे इथे फोटोशूट वगैरे करायला मला भेटलं नव्हतं. तर फायनल आम्ही टोटल ना 7 जण फिरायला गेलेलो. माया, रितुल, प्रतीक्षा, त्यानंतर रक्षांना मॅडम, मयुरी मॅडम, सोनम मॅडम आणि मी, असे टोटल आम्ही 7 जण गेलो. आम्ही बाईकनेच आम्ही फिरायला गेलेलो. इथे नाही खाडी वगैरे आहे आणि आम्हाला ना त्या साईडला जायचं होतं. त्या साईडला जाण्यासाठी आम्हाला ना होडीने जायचं होतं. पहिलं आम्ही ना फोटो वगैरे खूप काढून घेतले, कारण कसं होतं नंतर भिजल्यानंतर फोटो वगैरे चांगलं येत नाही, म्हणून आम्ही अगोदर फोटो वगैरे काढून घेतले. तर ही प्रतीक्षा आहे, बरेच दिवस झालेले आम्ही भेटलो नव्हतो, त्याच्यामुळे कधीतरी भेटल्यानंतर ना एक उत्साह किंवा आनंद हा वेगळाच असतो. या सोनम मॅडम आहे आणि माया, इथे माया पाटील आहे. बरेच दिवस ना आम्ही ठरवलेलो की बाहेर कुठेतरी जायचं, आणि त्या दिवशी ज्यावेळी 8 मार्च वेळी ना ह्या आपला महिला दिन होता ना, त्यावेळी आम्ही ठरवलेलो कुठेतरी बाहेर वगैरे जायचं, कारण आपण रोजच्या जीवनाला खूप कंटाळलेलो असतो, रोज तेच करायचं. त्यापेक्षा कुठेतरी बाहेर जाऊन एन्जॉयमेंट ही वेगळीच असते आणि फ्रेंड सोबत जाणं त्याचा आनंद हा वेगळाच असतो. बघा इथलं वातावरण बघा अतिशय सुंदर आहे आणि शांत वातावरण आहे. पूर्णपणे झाडं वगैरे आहेत आणि हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल ना, तर कोकणात यावंच लागतं. आणि मी खूप नशिबवान आहे, कोकणात माझा जन्म झाला. मी तुम्हाला अजून पुढे पुढे काय काय आम्ही करणार आहोत ते पण दाखवणार आहे. पण बघा इथे ही सगळी ना सुपारीची झाडं आहेत ते सगळीकडे. बघा आपण त्याला म्हणजे मालवणी भाषेत मी मागाशी पण बोलले की आपण त्याला फोपळी म्हणतो. आणि बघा मध्ये ना जाताना छोटे छोटे असे साखो सारखे होते, कारण इथे कसं त्यांचा नाला वगैरे असतो, त्याच्यामुळे त्यांनी साखर वगैरे बांधलेले आहेत. आणि त्याच्यावर प्रतीक्षा काय फोटो वगैरे काढायला काय ऐकतच नाही, जे प्रत्येक वेळी प्रत्येक पोझिशन मध्ये ते फोटो काढायचे असतात. आम्ही ना 3 जणांना मागे राहिलेली, बाकीचे सगळी मंडळी ना पुढे गेलेली, कारण मला ना थोडंसं शूटिंग वगैरे करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू चालत होतो, कारण सगळं मला कव्हर करायचं होतं. बघा अशा प्रकारे फोटोशूट वगैरे केले. त्याच्यानंतर मी सेल्फी घेऊन थोडासा व्हिडिओ वगैरे केला. मंडळ तुम्ही पण असे तुमच्या फ्रेंड सोबत वगैरे प्लॅन करता का, मला नक्की कमेंट करून सांगा. स्वर्गापेक्षा सुंदर आसा कोकण, तुम्ही येऊन बघा, तुम्ही बघून जावा, प्रसन्न होताला मन, प्रसन्न होताला मन, असं आमचं कोकण. मी बघा थोडासा गाणं म्हणण्याचा प्रयत्न केलाय, आवाज काही एवढं चांगलं नाही, पण बघा इकडे बघा इथे सगळी मंडळी आपली मस्त चालली असं. आणि थोडं ऊन जास्त असल्यामुळे ना थोडे फास्ट आम्ही जात होतो, तर नंतर कसं ते राईड वगैरे करावं उशीर वगैरे होणार होतं, त्याच्यामुळे इथे ना तुम्हाला सगळीकडे ना माडाची, त्याच्यानंतर सुपारीची वगैरे सगळीकडे झाड, आणि ना एवढी सुंदर त्यांनी म्हणजे असं झाडं वगैरे लावून ठेवली होती आणि प्रत्येक झाडाच्या हलमशागत वगैरे ती एकदम भारीच करून ठेवलेली होती. इथे जाण्याचा योग हा रक्षांना मॅडमांमुळे आलेला, कारण त्यांचं इथे घर आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे येण्याचा योग आला.
ना 2-3 साईडने ना वाट आहे. एका साईडने ना बाकीची लोक जे आहेत ती गाड्यांना वगैरे जात होते, पण आम्ही इथून आम्हाला जे शॉर्टकट होतं आम्ही चालत वगैरे जात होतो बघा. इथे आम्ही फायनली आम्ही इथे पोहोचलो, पण इथून ना आम्हाला बोटने जायचं होतं. बोट आमची आली नव्हती म्हणून आम्ही इथे ना आम्ही किती पण फोटो काढले ना तर आमचं पोट काय भरत नाही बघा. जोपर्यंत बोट येत नव्हती तोपर्यंत बाकीचं हे परिसर वगैरे शूट करून घेते. इथे बघा जुन्या विहिरी वगैरे पण आहेत बघा, इथे मस्त वाटत होतं. इथे ना एवढी झाडं आहेत ना, पण त्यांनी ना आतला परिसर वगैरे ना खूप स्वच्छ होतं, म्हणजे अजिबात घाण वगैरे नव्हते आणि व्यवस्थित त्याने ठेवलेलं. इथे आपले ना बोट येणार होते म्हणून आम्ही थांबलेलो, पण ते बराच वेळ झालेला. ते आपल्या जे कोण होते ना त्यांना हात वगैरे मारत होते, पण त्यांना त्या साईडला असल्यामुळे ऐकायला वगैरे येत नव्हतं. पण आम्ही खूप वेळ थांबलो आणि फायनली जाणार होतो. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं शूटिंग वगैरे करूया, कारण नंतर पुन्हा आम्ही ह्या लोकेशनला येणार नव्हतो, आम्ही दुसऱ्या साईडने जाणार होतो. बऱ्याच दिवसांनी ज्यावेळी फिरायला जाण्याचा प्लॅन वगैरे करतो ना तो नेहमी सक्सेसफुल होतो. तर आम्ही फायनली बोटीत बसलो आणि मला दाखवते ते पण मी कॅप्चर केले बऱ्यापैकी. मी बऱ्याच दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी म्हणायला काही हरकत नाही, मी खूप वर्षांनी बोटीत बसलेले. एकदा लहान असताना मी बोटीत बसलेले, त्याच्यानंतर मी पहिल्यांदा म्हणजे मोठे झाल्यावर पहिल्यांदाच बोटीत बसलेले. अनुभव तो खूप चांगलाच होता. म्हणजे हे जे लोकेशन आहे ना ते आयलँड सुनामी म्हणून लोकेशन आहे आणि ते कोणते होते ना वॉटरचे राईड आहे ते पण मी तुम्हाला सांगते. इथे ना छोटे छोटे हॉटेल वगैरे पण आहेत, म्हणजे आपण ज्यावेळी राईड वगैरे करून येतो ना त्यावेळी भूक वगैरे लागते, यासाठी बघा की छोटे छोटे हॉटेल त्यांनी केलेले आहेत, म्हणजे एक थोडाफार नाश्ता वगैरे इथे आपल्याला भेटतो. म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जण राईड वगैरे केल्या नव्हत्या, 1-2 जणांनीच राईड केलेले. आमची फर्स्ट टाइम होती राईड करण्याची. बघूया आता कितपत सक्सेसफुल होतं इथे. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे राईड होते. एक म्हणजे बनाना राईड होते, त्याच्यानंतर सोफा राईड. हे मी फर्स्ट टाइम सोफा राईड वगैरे बघत होती, कारण ह्याच्या अगोदर मी सोफा राईड कधी बघितले नव्हते. बघा आपली मंडळी इथे बसली आहेत सगळेजण आणि एन्जॉय करतायत, कारण आमचं जे काय राईड वगैरे करायचे ते काय काय राईड करायचे ते आमचं अजून काही ठरलं नव्हतं. बघूया आता आपल्याला कोणत्या कोणत्या राईड करायला भेटतायत ते. बघा अगोदर आम्ही ना मस्तपैकी ना पाण्यात वगैरे भिजलो, कारण पाण्यात भिजण्याचा जो आनंद आहे ना मंडळी तो खूप भारी असतो. म्हणजे आम्ही गेल्या वेळी ना रेडीला जाय हा प्लॅन केला होता. आम्ही एवढे सगळेच जण होतो, फक्त आपल्या माया आणि सोनम मॅडम नव्हते, बाकी सगळे जण आम्ही होतो. पण त्यावेळी पण आम्ही ना पाण्यामध्ये खूप मजा केली, तसेच आम्ही आता इथे पण मजा वगैरे करणार आहोत. आमचं मंडळ पूर्ण वर्षभराने हा प्लॅन झाला म्हणजे फिरण्याचा. तेच सांगते, कधी रेग्युलर हा प्लॅन वगैरे होत नाही फिरण्याचा, कधीतरी प्लॅन करायला पण वेगळीच मजा येते. इथे ना कायाकिंग वगैरे पण होतं, ते पण आम्ही करणार आहोत. बघूया आता काय काय सक्सेसफुल होतंय. बघा अशा हे बऱ्यापैकी राईड होते बघा इथे. मला ना मंडळी राईड वगैरे करायला ना खूप भीती वाटते, तरी पण मी या सगळ्यांच्या सोबत राईड करत होते. फक्त मी एक राईड केली नव्हती, बाकीच्या 2 राईड ह्या मी पूर्णपणे केलेल्या आहेत. मी तुम्हाला कोण कोण राईड काय काय करतात ना ते पण दाखवते बघा. इथे बघा सोनम मॅडम आणि रितुल ह्या राईडवर असणार. ही राईड फक्त मी केली नव्हती, बाकी सगळ्या राईड मी केली, म्हणजे उरलेल्या 2 राईड मी केलेल्या. ही राईड बाकी सगळ्यांनी केली, फक्त मी केली नव्हती कारण खूप मला भीती वाटत होती. इथे ना मंडळी मी रितुल आणि सोनम मॅडम आम्ही तिघांनी ना सोफा राईड केलेली बघा. सक्सेसफुल आमचं तर राईड झाला आणि खूप म्हणजे खूप घाबरायला होत. आज आम्ही सगळ्यांनी ना फुल एन्जॉय केलेलं बघा. म्हणलं इथे बघा प्रतीक्षांना ही राईड करायला जाते. अगोदर खूप घाबरत होते, नंतर बोलीत सगळ्यांचं जसं करून झालं तसं म्हणाला मी पण करते. इथे बघा सोनम मॅडम या मस्त पैकी राईड करून आलेले आहेत. त्यांना पण अगोदर भीती वाटत होती, पण नंतर त्यांच्याने डेअरिंग दाखवलं आणि राईड कम्प्लीट केली. नंतर बघा इथे आम्ही ना सोफा राईड वगैरे केलेली.
तिला पहिल्यांदा ना म्हणजे भारी वाटले. नंतर ना तसे त्यांनी फास्ट वगैरे चालवायला चालू केले ना तर थोडी भीती वाटत होती. पण काय नाही, जर म्हणजे तुम्ही व्यवस्थित वगैरे ना असं पकडून वगैरे बसलात ना तर तेवढी काही भीती वाटत नाही. म्हणजे इथे ना म्हणजे सेफ राईड आहेत आणि जे आपल्याला गाईड करणारे आहेत ना ते व्यवस्थित गाईड वगैरे करतायत. म्हणजे काय झालेलं, पाण्यात ना मोबाईल वगैरे ना वापरू शकत नव्हता कारण आमचा कोणाचा वॉटरप्रूफ मोबाईल नव्हता. त्याच्यामुळे आम्ही सगळे मोबाईल ना प्लास्टिक पिशवीमध्ये ना ठेवून घेतलेले. पण काय झालेलं, त्याही पहिले 2-3 राईड होते ना मायाने आणि ऋतुलने वगैरे केलेले, पण ते राईड वगैरे ना व्यवस्थित मला ना कॅप्चर करायला भेटले नाही. म्हणलं इकडे बघा, प्रतीक्षा ही राईड सक्सेसफुल करून आलेली. पहिली घाबरत होती पण व्यवस्थित केली तिने राईड. ना सोपा राईड रक्षंदा मॅडम आणि तिची ती म्हणजे पुतना आणि पुतणी होती. छोटे छोटे हॉटेल आहेत ना तिथे पण आम्ही ना नाश्ता वगैरे केलेला. थोडाफार नाश्ता वगैरे केला कारण आम्हाला जेवायचं वगैरे होतं. आम्ही सगळ्यांनी ना वडापाव त्यानंतर लिंबू सरबत वगैरे घेतलेलं. तसं ना राईड वगैरे मी करून आले ना आणि संध्याकाळी जेव्हा मी रूम वर वगैरे आलेला आहे माझ्या नंदीला फोन केला आणि मी सांगितलं आपण पण असे राईड वगैरे करायला जाऊया. कारण आम्ही ना कधीच असे पूर्ण आमची फॅमिली कधीच असे राईड वगैरे करायला जात नाही. बघूया आमचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे की नाही तो. मंडळी तुम्ही पण ना या लोकेशनला नक्की भेट द्या. खूप सुंदर वातावरण आहे आणि व्यवस्थित राईड वगैरे म्हणजे सेफ्टी आहे. व्यवस्थित सेफ्टी जॅकेट वगैरे ते आपल्याला देतात आणि सेफ आहे, त्याच्यामुळे भारी वाटलं. राईड करून ना मंडळी आम्ही खूप दमलेलो ना, पण पाण्यात ना बाहेर यायची इच्छाच होत नव्हती कारण खूप दिवसांनी गेल्यानंतर ना म्हणजे असं एन्जॉय करताना ना भारी वाटतं आणि ते मुमेंट कधीच संपू नये असं वाटत असतं. पहिलं मला ना जायचं नव्हतं, नंतर ना ऋतुलने मला खूप फोर्स केला मॅडम तुम्ही या म्हणून आणि मी म्हटलं जाऊया कारण कधीतरी अशी फ्रेंड सोबत मजा मस्ती करायला ना भेटते, त्याचा आनंद हा वेगळाच असतो. त्यामुळे मंडळी ना आम्हाला कायाकिंग वगैरे पण केलेलं, पण काय झालेलं ना मोबाईल ना पाण्यात ना होऊ शकत नव्हतो आणि सगळेच जण कायाकिंग करत होते. त्याच्यामुळे ना फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटला नाही. हे सगळं ना आटपून यायला आम्हाला 3:30 वाजले. नंतर आम्ही मस्तपैकी येऊन फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर रक्षंदा मॅडमांच्या वहिनींनी आणि ना जेवण वगैरे केलेलं मस्तपैकी ना भात चपाती कांदा लिंबू टोमॅटो आणि चिकन मस्त जेवण केलेलं. थँक्यू नैना वहिनी आणि प्रणाली वहिनी, खूप सुंदर जेवण तुम्ही बनवलेलं. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेणुका कोडतरकर ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.